नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधनला कुळदेवतेला राखी बांधण्याचे मोठे महत्त्व. कुळदेवतेला राखी बांधण्याचा योग्य पद्धत हे लक्षात ठेवा. धार्मिक मान्यता आणि परंपरा. रक्षाबंधनच्या दिवशी अनेक घरांमध्ये कुलदेवतेला राखी बांधण्याची प्रथा आढळते. काय आहे याचे धार्मिक महत्त्व, परंपरा आणि पूजा पद्धत? रक्षाबंधनला कुळदेवतेला राखी बांधण्याचे मोठे महत्त्व. राखी बांधण्याची योग्य पद्धत आणि धार्मिक मान्यता. कुळदैवत कुटुंबाचे कुळदैवत म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा, प्रेमाचा विषय. हिंदू धार्मिक परंपरेत कुळदेवता म्हणजे एखाद्या कुटुंबाची किंवा वंशाची पारंपरिक पारंपरिक आराध्य देवता मानली जाते. पिढ्यानपिढ्या त्या देवतेची पूजा, उपासना आणि विविध धार्मिक विधी करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आढळते. धार्मिक मान्यतेनुसार कुलदेवतेला कुटुंबाचे रक्षण करणारे आणि संकटांपासून मार्गदर्शन करणारी देवता मानली जाते. कुटुंबात शुभकार्य करण्यापूर्वी कुलदेवतेचे स्मरण करण्याची प्रथा आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण मानला जातो. मात्र अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी कुलदेवी किंवा कुलदैवताला राखी अर्पण करण्याची परंपरा आहे. याचे धार्मिक महत्व काय? कुलदेवतेला राखी बांधण्याची योग्य पद्धत काय? सर्व काही जाणून घ्या. कुलदेवतेला राखी का बांधतात? धार्मिक मान्यतेनुसार कुलदेवता ही कुटुंबाची आराध्य शक्ती मानली जाते. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी देवघरातील देवतेला राखी अर्पण करून कुटुंबाचे सुख, समृद्धी, आरोग्य आणि संरक्षण यासाठी प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी कुलदेवतेच्या मूर्तीला थेट राखी बांधली जाते, तर काही कुटुंबांमध्ये ती देवतेसमोर ठेवून पूजा केली जाते. याबाबत पद्धत कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक धार्मिक प्रथेनुसार वेगळी असू शकते. कुळदेवतेला राखी बांधण्याची योग्य पद्धत काय? पहिलं, धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथम देवघर स्वच्छ करून कुळदेवतेसमोर दिवा लावावा. दुसरा, त्यानंतर देवतेला अक्षता, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. तिसरं, मनोभावे प्रार्थना केल्यानंतर राखी देवतेसमोर ठेवावी. चौथं, आपल्या घरच्या परंपरानुसार मूर्तीला अर्पण करावी. पाचवं, राखी अर्पण करताना आमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहू दे असं मनोकामना करावी. सहावं, सर्वांचे रक्षण होऊ दे आणि घरात सुखशांती नांदो अशी प्रार्थना केली जाते. सातवा, त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो. राखी बांधण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे? धार्मिक मान्यतेनुसार देवतेला राखी बांधताना श्रद्धा आणि स्वच्छता यांना महत्त्व दिले जाते. राखी स्वच्छ असावे आणि पूजा करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. कुळदेवच्या मूर्तीला राखी बांधणे शक्य नसल्यास ती देवतेच्या चरणी किंवा समोर अर्पण करता येते. धार्मिक मान्यता काय? रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासोबत कुलदेवतेचे स्मरण करून तिच्या चरणी राखी अर्पण केल्याने भक्ती, कृतज्ञता आणि कुटुंबाच्या संरक्षणाची भावना अधिक दृढ होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कारण कुलदेवतेला राखी अर्पण करण्यामागे मुख्य भावना म्हणजे ईश्वराप्रती श्रद्धा आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना. ही सर्व हिंदू कुटुंबासाठी बंधनकारक धार्मिक पद्धत नाही. त्यामुळे आपल्या घराण्यातील परंपरा, कुलाचार आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार विधी करणे अधिक योग्य मानले जाते. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.